हॅलो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाचं जो का आपला 1.5 द न्यू ड्रेस हा जो चॅप्टर सुरू आहे, तर याच्यामधलं 49 या पेज नंबरवर आपण काय करू राहिलोय, बघू राहिलोय. आणि एका ड्रेसची माहिती म्हणजे जे कॅरेक्टर असतं आपलं, की जे सगळ्यात बिग कॅरेक्टर आहे आपल्या स्टोरीचं, की ज्याला आपण सेंटर कॅरेक्टर म्हणू, त्याचं नाव काय आहे, मेबल. आणि पार्टीला गेल्यानंतर मेबलची म्हणजे काय अवस्था आणि तिच्या वेगवेगळ्या मैत्रिणींनी मित्रांनी तिच्या ज्या ड्रेसबद्दल ज्या काय गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानंतर तिचे जे कॉन्शियसनेस माइंडचं म्हणजे तिचं जे अवस्था झाली मनाची, त्याचं जे चित्रण वेगवेगळ्या माध्यमातून ह्या स्टोरीच्या म्हणजे वेगवेगळे ज्याला आपण पार्ट म्हणू, की जे वेगवेगळं वातावरण रूममधलं, तिच्या मनाचं, पार्टीमधलं, की हे वातावरण काय झालेलं आहे लेखकाने रेखाटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता समोरचं बघू आपण, पेज नंबर 49 वर आपण सुरुवात करणार आहोत आज. तर बघा, सेल्फ लोथिंग अँड इफोर्ट अँड पॅशनेट अप्स अँड डाऊन्स ऑफ फिलिंग वेअर कंटेंट इन अ थिंग द साइज ऑफ अ 3 penny bit and what was still order. This thing, this Mabel wearing was separate, quite disconnected, and thought Mr. Herman was leaning forward and telling her how her eldest boy had sprained his heart running. आणि काय झालेलं होतं की जो मिस्टर म्हणजे त्या मिसेस होत्या हलमन, की यांनी काय झालेलं होतं की तिच्या ज्या उत्कट भावना होत्या, की त्याचं जे म्हणजे आपण जसं आंदोलन हे असे सगळीकडे काय झालेलं होतं, या भावनाचं समावलेलं होतं. आणि त्या विचाराने ती काय झालेली होती, एकदम अचंबित झालेली होती. की तरीही जास्त विचित्र गोष्ट ही होती की जी मेबल म्हणजे वेअरिंग त्या सगळ्यात काय झालेलं होतं, वेगळी होती आणि बरीच काय होती, अलिप्त राहत होती. आणि मिसेस हलमन काय झाले होते की तिला पुढे झुकून तिला सांगत होती की ती तिच्या म्हणजे मोठ्या मुलाला धावल्यामुळे कसा काय झालेला होता, तिला दम लागलेला होता. ती तरी सुद्धा तिला काय झालेलं होतं, आरशात फार अलिप्त काय झालं होतं वाटत होती. शी कुड सी हर टू क्वाईट detached in the looking glass, and it was impossible that the black dot leaning forward gesticulating should make the yellow dot sitting solitary self-centered feel what the black dot was feeling, yet they pretended. आणि की याच्यामुळे काय झालेलं होतं की ती हातवारे करून जसं काय बोलणाऱ्याचा म्हणजे ज्या भावना असतात, एकट्या ज्या बसले स्वकेंद्रित ज्याला आपण भावना म्हणतो, की अशा पद्धतीनं काय झालेलं होतं ते तिला झालेलं होतं. आणि सो इम्पॉसिबल टू कीप वॉइस क्वाईट, आणि मुलांना शांत बसवणे काय झालेलं होतं, अशक्य असते. की अशाच प्रकारे दॅट वॉज द काइंड ऑफ थिंग वन साइड, आणि अशाच प्रकारे बोलणं काय झालेलं होतं, चाललेलं होतं. अँड मिसेस हलमन हू कुड नेव्हर गेट इनफ सिम्पॅथी अँड स्नॅच व्हॉट लिटिल देअर वॉज ग्रेटली ॲज इफ इट वेअर हर राईट, but she deserved much more, for there was the little girl who had come down this morning with a shallow knee joint. आणि काय झालं की मिसेस हॉलमन, की जिला कधी पुरेशी काय नव्हती की सहानुभूती मिळत नसे, ती जणू काही तो तिचा म्हणजे हक्क आहे अशा तऱ्हेने लोभीपणाने मिळेल तेवढं काय करून घेत होते, हिसकावून घेत होते.
म्हणजे इथं आलेलं आहे की बट शी डिझर्व्स, म्हणजे पण तिला म्हणजे त्याची खरंच काय होती, फार गरज होती, कारण तिची लहान मुलगी सकाळीच काय झालेले होते रे, गुडघ्याचा म्हणजे ज्याला आता सांधा म्हणतो आपण, त्या सुजल्याने काय झालेलं होतं, आजारी पडलेली होती. त्यामुळे टूक हिज मिसरेबल ऑफरिंग अँड लुक्ड ॲट इट सस्पिशियसली grudgingly as if it were a halfpenny when it ought to have been a pound, and put it away in her purse. आणि ते जे म्हणजे सांधा सुजल्याने काय झालेलं होतं, आजारी पडले होते, त्यामुळे तिने काय केलं, ती केवलवाणी भेट काय झालेली होतं, स्वीकारली होती. आणि जणू काही 1 पाऊंडाचे नाणे असायला हवे अशा अर्ध्या पेनीनेच निघावे अशा पद्धतीने त्याकडे काय झालेलं होतं, ते नाखुशीने काय झालेलं होतं, पाहत होते. आणि स्वतःच्या पर्समध्ये तिने काय केलं, ते ठेवून दिलेलं होतं. सो व्हेरी पर्स मस्ट put up with it. Mean and Miss thought it was times being hard, so very hard, and on she went, packing injured Mrs. Harmon about the girl with the challenge joint. It was tragic, this greed, this clamor of human being like a row of cormorants barking and flapping their wings for sympathy. It was tragic, could one have felt it and not merely pretended to feel it. आणि काय झालेलं होतं की तिची जी मुलगी होती ती म्हणजे सांधा सुजल्याने आजारी पडल्यामुळे काय झालेलं होतं की अर्ध्या पेनीनेच तिने काय केलेलं होतं, ते म्हणजे नाखुशीने ते पर्समध्ये ठेवून तिला किती म्हणजे ती तोकडी असली तरी नाईलाजाने ते रक्कम काय झालं होतं ते स्वीकारायला लागली, कारण वेळ फार कठीण होता. आणि अगदीच मिसेस हलमनची सांधे सुजलेल्या मुलीविषयी काय करत होते, कुरकुर म्हणजे चालूच राहिली. आणि हे भयंकर होतं. आणि हा माणसाचा गोंधळ, त्यामुळे सहानुभूतीसाठी ओरडणाऱ्या, पंख फडफडविणाऱ्या करडोक पक्षासारखे हे भयंकर आहे. कुणाला तरी त्याचे जाणवण्याचे नुसते काय झालेलं होतं, नाटक न करता खरे काय हे जाणवेल असे, म्हणजे का. पण आज रात्री पिवळ्या ड्रेसमध्ये तिला काय कणभरही कमी लक्ष काय होतं, नको होते. आणि सगळे तिला ते म्हणजे सगळं हवं होतं, फक्त स्वतःसाठी तिला समजत होतं. आणि आरशात डोकं पाहत राहताना काय होतं, भयंकर अंतरंग म्हणजे दाखवणाऱ्या म्हणजे ती एक कमकुवत अवस्थेत अडकलेल्या तिची काय झाली होती, कमकुवत म्हणजे अशी एक तिची निंदा केली जात होती आणि तिरस्कार केला जात होता, अशा पद्धतीने ते वर्णन आलेले आहे. बट इन हर येलो ड्रेस टू नाईट शी कुड नॉट ब्रिंग ऑन आउट ड्रॉप मोर. शी wanted it all for herself. She knew that she was condemned, despised, left like this in a backwater because of her being like this feeble, vacillating creature. And it seemed to her that the yellow dress was a panacea which she had deserved, and if she had been dressed like Rose Shaw in lovely cleaning green with a rub of sundowns, she would have deserved that. And she thought that there was no escape for her, none whatsoever. But it was not her fault altogether. After all, it was being one of a family of 10, never having money enough, always keeping on pouring of her mother, crying great cans, and the linoleum worn on the stair edge, and one sordid little. तर बघा इथं आता काय झालेलं होतं की एकदम तिला या गोष्टीचं काय झालं होतं, तिरस्कार केला जात होता. आणि तिला म्हणजे
एका साचलेल्या पाण्यात सोडून दिलेलं आहे असं तिला वाटत होतं आणि त्यामुळे तो तिचा जो पिवळा म्हणजे रंगाचा जो ड्रेस होता ते तिला मिळालेले काय होतं एक प्रायचित्त होतं आणि जे तिला मिळायलाच हवं होतं ते तिला वाटलं आणि तिने जर रोज शॉ सारखा सुंदर रोज शॉ लव्हिंगली हंसाच्या म्हणजे पिल्लांची जी झालर असती असा असलेला रंग हिरवा पोशाख घातलेला असता तर ती त्याला काय झालेली असती पात्र ठरलेली असती. पण तिला वाटले की ती तिची यातून काय झालेली आता सुटका नाही. कधी झाले तरी नाही पण शेवटी दोष सर्वस्वी तिचा नव्हता. 10 जणांच्या कुटुंबातील एक सदस्य असणे, हाताशी कधीही पुरेसे पैसे नसणे, कायम काटकसर करणे, बचत करणे आणि तिला त्याच्या आईचे काय होतं मोठाले कॅन घेऊन जाणे, जिन्यावरच्या मॅटच्या कडा फाटलेल्या असणे आणि मोठी आपत्ती नाही तरी घरात एकामागे एक हालाकीची काय झालेली होती परिस्थिती ओढवलेली होती. अशा पद्धतीनं पेज नंबर 49 वर आपल्याला काय झालेलं आहे माहिती लेखकांनी दिलेली आहे. तर बघा समोरची माहिती आपण बघू. इथं आपल्याला मेबलचं काय झालेलं आहे इथं चित्र आलेलं आहे. बघा पेज नंबर 50 वरती आपण आता आलेलो आहोत आणि तिथं बघा माहिती दिलेली आहे आता आपल्याला. डोमेस्टिक ट्रॅजेडी आफ्टर अनदर नथिंग कॅटास्ट्रॉफिक द शिप म्हणजे मेंढी फ्रॉम फेलिंग but not utterly. Her eldest brother marrying beneath him, but not very much. There was no romance, nothing extreme about them all. They pretend out respectably in seaside resort. Every watering place had one of her aunt, a one now asleep in some loading with the front windows not quite facing the sea. That was so like them, they had to squint at things always. ओके. आणि म्हणजे जशा पद्धतीनं त्याची जी परिस्थितीचं होतं की जिन्यावरचे जे मॅटचे कडा फाटलेले असणे आणि मोठी आपत्ती नाही तर घरात एकमागे काय होतं हालाकीची परिस्थिती उडवणे आणि मेंढी पालनाचा तिचा जो धंदा होता तो बुडाला नाही तरी काय झालं होतं जेमतेम चालत होता. तिच्या थोरल्या भावाने काय केलं होतं खालच्या म्हणजे जातीचे काय होतं मॅरिंग लग्न केलेलं होतं. पण फार म्हणजे काय होतं कधीच कुठलाच काय नाही वाज देअर नॉट रोमॅन्स नथिंग एक्स्ट्रीम अबाउट ॲट ऑल असं नव्हतं. आणि या सर्व गोष्टीमुळे अतिशय टोकाचे काही काय होतं नव्हतं. ते सर्वजण झेपेल तसे समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळामध्ये काय केलं होतं आश्रय घेत असत आणि प्रत्येक किनाऱ्याच्या ठिकाणी तिची एखादी दर्शनी खिडक्या समुद्राच्या दिशेने न उघडणाऱ्या भाड्याच्या खोलीत आता झोपलेली असत. हे सगळे त्याचे नेहमीचे होते आणि त्यांना नेहमी सगळ्या गोष्टीचे काय केलं होतं मुरड घालावी लागत असे आणि तिची तेच करत होती. तीही अगदी तिच्या आंटीसारखी होती. भारतात वास्तव्य करण्याची सर हेनरी लॉरेन्स सारख्या हिरोशी किंवा एखाद्या ब्लॅड बिल्डरशी लग्न करण्याची तिची स्वप्ने पूर्ण करण्यात ती पूर्णपणे अपयशी ठरली होती. सर हेनरी लॉरेन्स some empire builders side of a negative and a turban filled her with romance. She had failed utterly. She had married Herbert with his safe permanent underlining job in the law courts and they managed tolerably in a smallish house without proper maids and has when she was alone or just bread and butter. But now and then Mr. Halmer was up thinking her the most dried up
unsympathetic twins. She had ever met absurdly dressed too and would tell everyone about Mabel's fantastic appearance now and then. Thought Mabel wearing left alone on the blue sofa, punching the cushion in order to look occupied, for she would not join Charles Burt and Rose Shaw cluttering like magpies and perhaps laughing at her by the fireplace. Now and then there did come to their delicious moments reading. बघा, आणि तिचे जे म्हणजे जे स्वप्न होतं की अगदी बलाढ्य अशा सर हेनरी लॉरेन्स सारख्या हिरोशी काय करायचं होतं तिला, म्हणजे एखाद्या बलाढ्य बिल्डरशी लग्न करण्याची काय झालेलं होतं, तिचं स्वप्न पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली होती. आणि लॉ कोर्टात सुरक्षित कायमस्वरूपी दुय्यम नोकरी करणाऱ्या हर्बर्टशी काय झालं होतं, तिचं लग्न केले होते आणि एका छोटेखानी घरात पुरेशा नोकर चाकराशिवाय ते संसार चालवित होते. आणि एकटी असे तेव्हा ती म्हणजे ब्रेड बटर खाऊन मांसाचे तुकडे खाऊन राहायची. परंतु आता त्रासलेली मिसेस हॉलमन तिला आतापर्यंत भेटलेली सर्वात मुक्क दुर्बळ भावनाशून्य आणि विचित्र विनोदी कपडे घालणारी व्यक्ती समजणार असणार आणि मेबलच्या चमत्कारिक प्रवाहाबद्दल प्रत्येकाला काय करणार सांगणार. आणि पुन्हा पुन्हा त्या निळ्या सोफ्यावर पंचिंग ब्ल्यू सोफा अँड कुशन एकटी बसून उशीला बुक म्हणजे मारून फुगवण्यात काय व्यस्त असल्यासारखे भासवताना मेबल वेरिंगला काय झालेलं होतं वाटलं. आणि ती एक मॅकपी पक्षासारखी किलबिल करणाऱ्या आणि घरातील शिकोटीच्या मोकळ्या जागेशी कदाचित तिला हसणाऱ्या चार्ल्स बट आणि रोजच्या गप्पामध्ये सामील होऊ शकली नव्हती. आणि अधूनमधून तिच्या आयुष्यात सुंदर क्षण नक्कीच काय होतं येत असत. आणि इथपर्यंतची माहिती आपल्याला काय झालेलं आहे, पेज नंबर 50 पर्यंत काय झालेलं आहे आलेली आहेत. यानंतरची जी माहिती आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.